ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी जी आहे ती उठवलेली आहे। मात्र असं असलं तरी निर्यात बंदी उठवल्यानंतर सुद्धा कांद्याची जी निर्यात आहे ती अद्याप होऊ शकलेली नाही आहे। कारण निर्यात शुल्क किती आकारायचे याबाबतचे जे दर आहेत किंवा याबाबतचा जो काही टक्केवारी आहे त्याबाबत कोणतेही आदेश जे आहेत ते सीमा शुल्क विभागाला प्राप्त झालेले नाहीत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये कांदा जो आहे तो मार्केट यार्डामध्ये पडून असलेला पाहायला मिळतो। त्याचबरोबरीनं मुंबईतील JNPT बंदरावर देखील मोठ्या प्रमाणात कांद्याने भरलेले कंटेनर जे आहेत ते या ठिकाणी तसेच थांबलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। खरं तर केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी जी आहे ती उठवलेली होती। मात्र त्याचे दर जे आहेत ते निश्चित नसल्यामुळे सीमा शुल्क विभागाने या ठिकाणी हा कांदा जो आहे तो बंदरावरतीच थांबवलेला आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत। निर्यात बंदी उठवली मात्र सीमा शुल्क विभागाकडून जे आहे ते दर त्याबाबतचे आलेले नाही आहेत म्हणून कांदा जो आहे तसाच थांबलेला आहे। अनेक बाजारपेठांमध्ये आहे, सोलापूरमध्ये देखील पाहताना काय परिस्थिती आपण काय पाहतो? हे सरकार कांद्याबाबतीत शेतकऱ्याला वारंवार फसवत आहे आणि त्याचा परिणाम सर्वसामान्य शेतकऱ्याला आतुनात हाल होत आहे शेतकऱ्यांचं। एक तर दुष्काळ आहे, निर्यात चालू केले म्हणून जाहीर करायचं, तिथं परवानगी द्यायची नाही, 40% अगोदर केलं आणि ती परवानगी घेऊन त्यांना दिली नाही। जाणून बुजून ही नाटक करते, शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचं काम सरकार करते आणि शेतकरी पूर्ण दुष्काळ असल्यामुळे इतकी हालाकीचे जीवन चालले आणि त्याच्यात यांचे निर्णय कुठलेही ठाम नाहीत। हे वारंवार होत आहे, शेतकऱ्यांचं आतुनात हाल आहे। येणाऱ्या काळात शेतकरी यांना 100% यांचं उत्तर त्यांना देईल। तुम्ही देखील कांदा घेऊन आलेला आहात, कांदा सीमा शुल्क विभागाच्या ह्या निर्णयामुळे कांदा जो आहे तो बंदरावरती काढून पडलेला आहे। याचा परिणाम आपल्या इथल्या कांद्याला काय होते, कशा पद्धतीने होतं काय वाटतं? आपल्या इथल्या कांद्याला म्हणजे आता मागच्या 2 दिवसापूर्वी शासनाने निर्यात बंदी उठवली असं जाहीर केलं आणि आता सांगितले की 4 दिवसानंतर आम्ही निर्णय देऊ। निर्यात शुल्क उठवले पण कंटेनरने माल सप्लाय होणार म्हणून 4 दिवसांनी निर्णय देऊ। त्या 4 दिवसाच्या निर्णयामध्ये सरकारने फक्त आश्वासन दिलं, इलेक्शनच्या तोंडावर शेतकऱ्यांना एक दिशाभूल करण्याचं काम केलं। आता आजच्या न्यूजला मुंबईमध्ये 400 कंटेनर बंदरावर अडकून पडलेत। म्हणजे फक्त शेतकऱ्यांना एक आम्हीच दाखवलं 2 दिवसात निर्णय 4 दिवसात निर्णय देऊ असं दाखवलं, पण कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतलेला नाही आणि वारंवार अशी आश्वासनं देऊन शेतकऱ्यांनी फसवलेलं आहे। त्यामुळे सर्वसाधारण शेतकऱ्याची दिशाभूल होती। दुष्काळाची परिस्थिती, एक तर कांद्याला पाण्याचा प्रश्न असताना शेतकऱ्याने एक कष्टाने पिकवलेलं पीक एकदम मातीमोल विकायची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। निर्यात शुल्क किती आकाराचे यामुळे कांदा अडकून पडलेला आहे, काय त्याचे परिणाम काय पडतात, काय उमटतात? असं म्हणतात की कांदा काढणीला ह्याला 70,000 रुपये खर्च द्यायचा आणि असं बघितलं तर आता 13-14 रुपये किलो चालला आहे आणि अपंग शेतकरी असून सुद्धा मला आता कांदा हे आणायला प्रत्येकाला 100 रुपये पिशवीला लागतं। आता माझी 96 पिशवी पडली, आता भाव येतो माझा 50-60,000 रुपये। पण मग निर्यात बंदी कांद्याचे दर एकदम पडलेले, आता 10 रुपये किलो चांगला कांदा 10 रुपये किलो चालला आहे आणि बाग कांदा एकदम 5 रुपये 2 रुपये म्हणजे माती मुलं झालं सगळं कांदा। कशामुळे असं झालं? सरकारी आणि निर्यात निर्यात बंदी उठवल्यानंतर कांद्याला भाव परिस्थिती होती। आता निर्यात बंदी उठवल्यानंतर देखील बंदरावर जो आहे तो कांदा अडकून पडला आणि त्यामुळे कांद्याचे भाव जे आहे ते पुन्हा एकदा
आपल्याला पाहायला मिळतात. आजचा सोलापुरातला जो भाव आहे तो साधारणपणे 15 ते 16 रुपये कांद्याचा भाव असल्याचं व्यापारी सांगतात. त्यामुळे एकंदरीतच या निर्णयामुळे देखील शेतकऱ्याच्या कांद्याला जो आहे तो दर मिळालेला नाही आहे किंवा जो कांदा निर्यात करायचा होता तो देखील बंदरावर अडकल्यामुळे या ठिकाणी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली. मात्र कांद्याचे दर मात्र जैसे तेच आहेत किंवा ते कमी होतानाच पाहायला मिळतात. कॅमेरामन अनिल कांबळेसह सागर सुवसे, TV9 मराठी, सोलापूर. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.